राज्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीला 8 तर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीला 1 जागा वाटायला येणार आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका भाजपच्या राज्यातील शीर्षस्थ नेत्यांकडून घेण्यात येत असली तरी सुद्धा शिवसेनेच्या नेतृत्वाकडून 10वा उमेदवार रिंगणात उतरवण्यात येण्याचे संकेत मिळत आहे। त्यासाठी एकीकडे काँग्रेसच्या मतांवर डोळा ठेवण्यात आलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मतांमध्ये फूट पाडण्याची खेळी खेळण्यात येणार असल्याचं समजत आहे। मात्र शिंदेंच्या या खेळीमुळे ठाकरेंना फटका बसणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। विधानसभेचं संख्याबळ आपण पाहूया। भाजप शिवसेना 132 म्हणजे शिवसेनेच्या 100 - 1 म्हणजे 131 आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 41 - 1 म्हणजे 40 जागा आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 10 जागा, समाजवादी पार्टी पक्षाच्या 2 जागा, शिवसेनेच्या 57 आहेत, काँग्रेसच्या 16, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 20 आहेत आणि जनसुराज्य शक्तीच्या 2 जागा आहेत। राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाची 1, MIMची 1, BWI 1, अपक्ष 2, रासप 1, CPIM 1 आणि राजर्षी शाहू विकास आघाडीची 1 जागा आहे। महायुतीचं संख्याबळ आपण जर पाहिलं तर 131 अधिक शिवसेनेचे 57, 40 अधिक 2 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 234, 2 आमदारांचं निधन झाल्यामुळे त्या जागा आपण वगळल्या। महाविकास आघाडीचं संख्याबळ आपण पाहूया। 16 अधिक 10 अधिक 20 अधिक 2 अधिक 1 म्हणजे एकूण 49, इतर 3 आणि एकूण 286 आमदार आहेत। विधान परिषदेवर आमदार निवडून येण्यासाठी कोटा 29 मतांचा। महायुतीकडे 234 आमदार आहेत, 8 आमदार सहज निवडून येऊ शकतात। तर महाविकास आघाडीचं संख्याबळ 49 आहे, केवळ 1 आमदार निवडून येऊ शकतो।